कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मित्रांनो, आजचा हे जे माझं लेक्चर असेल हे फार वेगळ्या विषयावर आहे. महाराष्ट्र राज्याचा सलग तिसऱ्या वर्षी भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण देशामध्ये अव्वल क्रमांक आलेला आहे. ही बाब काय आपल्याला भूषणावय नाही आहे. आपण याची कारणमीमांसा पाहायला पाहिजे आणि आपण यातून काय मार्ग काढू शकतो. कारण राजकीय व्यक्तीकडून, तो कुठल्याही पक्षाचा असो, आता काही अपेक्षा करणं ही वेळ राहिलेली नाही आहे. आपल्यालाच काही वेळेला काही स्ट्रॉंग भूमिका घेणं गरजेचं आहे. आता मी जो विषय घेतोय आज, हा महसूल विभागातील भ्रष्टाचार या विषयावरच मी फोकस करतोय. इतर विषयाबद्दल मी बोलत नाही. आपल्याला आता महसूल विभागामध्ये ज्यावेळेला आपण काम करतो, वेगवेगळे महसूल कायद्याखालील प्रकरणामध्ये जे न्यायनिर्णय केले जातात महसूल अधिकाऱ्यांकडून, त्यामध्ये कायद्याची पायमल्ली खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कायद्यातील तरतुदी नामदार उच्च न्यायालयाने, हायकोर्टाने दिलेले, सुप्रीम कोर्टाने दिलेले न्यायनिर्णय याकडे दुर्लक्ष करून चुकीचे निर्णय देण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामध्ये दोन प्रकार आढळून आलेले आहेत. एक तर राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात होतोय. कुठल्या प्रकरणात कोणाच्या बाजूने आदेश द्यावेत याच्यावर राजकीय व्यक्तींकडून अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दडपण आणलं जाते. त्यामुळे त्या दडपणामध्ये बळी पडून त्या अधिकाऱ्याला कायद्याच्या विरहित चुकीचे निर्णय द्यायला भाग पाडलं जाते. आणि दुसरं म्हणजे भ्रष्टाचार करून खूप मोठ्या प्रमाणात निर्णय दिले जातात. आज तुम्हाला महसूल खात्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी फार क्वचित दिसेल. मी सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत असं म्हणणार नाही, परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे लाखो रुपये त्यांना दिले तर तुमच्या बाजूने निर्णय दिले जातात. आणि सामान्य व्यक्ती हा नाविलाजाने, तो रिझल्ट ओरिएंटेड असतो, त्याला भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करावा लागतो, अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, याबाबत कायद्यात काही तरतुदी आहेत, परंतु त्या तरतुदीकडे आपण सर्वांनी आत्तापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे असं मला जाणीव झालेली आहे. त्या ज्या तरतुदी आहेत की ज्या तरतुदीच्या आधारे आपण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करू शकतो, याबाबतची माहिती मी आज या लेक्चरद्वारे आपण सर्वांना मी देत आहे. आता पूर्वीच्या इंडियन पिनल कोडमधलं सेक्शन 219 म्हणजे आत्ताचं भारतीय न्याय संहिता याचं सेक्शन 257. या सेक्शनकडे आपण अगोदर येऊया. सेक्शन 257 जो आहे भारतीय न्याय संहितेचा, तो काय आहे हे मी अगोदर आपल्याला दाखवतो आहे. तो सेक्शन म्हणतोय 257, पब्लिक सर्वंट इन ज्युडिशियल प्रोसिडिंग करप्टली मेकिंग एनी रिपोर्ट एटसेट्रा कॉन्ट्ररी टू लॉ. Whoever, being a public servant, corruptly or maliciously makes or pronounces in any stage of a judicial proceeding any report, order, verdict, or decision which he knows to be contrary to law shall be punished with imprisonment of either description for the term which may extend to 7 years or with fine or with both. याचा अर्थ, कुठल्याही पब्लिक सर्वंटने करप्टली म्हणजे भ्रष्टाचार करून किंवा मॅलिशियसली म्हणजे विशुद्ध हेतूने एखाद्या न्यायिक प्रकरणामध्ये जर कायद्याच्या विरहित काही जर रिपोर्ट केले असतील, ऑर्डर केले असतील, काही निर्देश दिलेले असतील, काही आदेश केलेले असतील, तर तो गुन्हा ठरतो आणि त्या पब्लिक सर्वंटला 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद कलम 257 मध्ये दिलेली आहे. आता कलम 257 जे आहे भारतीय न्याय संहितेचं,
म्हणजे पूर्वीचं इंडियन पिनल कोडमधलं सेक्शन 219 आहे. आता प्रश्न पडतोय की महसूल पुढचं जे प्रकरण आहे त्याला ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणता येईल का? त्याबाबतची तरतूद महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे सेक्शन 237 मध्ये दिलेली आहे. सेक्शन 237 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचं काय आहे हे मी आपल्याला दाखवतोय. सेक्शन 237, फॉर्मल अँड समरी इन्क्वायरी टू बी डीम्ड ज्युडिशियल प्रोसिडिंग. अ फॉर्मल और समरी इन्क्वायरी अंडर दिस कोड shall be deemed to be judicial proceeding within the meaning of section 193, 219 and 228 of Indian Penal Code, and the office of any authority holding formal or summary inquiry shall be deemed to be a civil court for purpose of this inquiry, such inquiry. म्हणजे महसूल अधिकाऱ्यांकडे जी समरी इन्क्वायरी असेल किंवा फॉर्मल इन्क्वायरी असेल महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमधल्या तरतुदीनुसार, त्या इन्क्वायरीला इंडियन पिनल कोडच्या कलम 193, 219 आणि 228 प्रमाणे ती ज्युडिशियल प्रोसिडिंग हे धरली जाते. म्हणजे एखाद्या महसूल अधिकाऱ्याकडील प्रकरणामध्ये त्यांनी जर कलम 219 प्रमाणे काही जर गुन्हा केला असं दिसून येत असेल तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे सेक्शन 237 प्रमाणे ती ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे. याचा अर्थ काय झाला की महसूल अधिकाऱ्याकडे जे काही प्रकरणं चालतात त्या प्रकरणाला इंडियन पिनल कोडचं सेक्शन 219 म्हणजेच भारतीय न्याय संहिता 2023 कलम 257ची तरतूद लागू पडते. आता मी काही आपल्यासमोर काही प्रकरणं मांडू इच्छितो की कुठल्या कुठल्या प्रकरणात काय काय प्रकार होतात. मामलेदार कोर्टात खाली काही रस्त्याचे प्रकरण आहेत की रस्त्याचे वाद असतील तर ते वाद सोडवण्यासाठी किंवा वादामध्ये निर्णय देण्यासाठी मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये काही तरतूद आहे. असं लक्षात आलेलं आहे की त्या तरतुदींकडे दुर्लक्ष करून ती तरतूद फॉलो न करता काहीतरी चुकीचे आदेश त्या प्रकरणात दिले जातात. फक्त तो अर्ज कुठल्याही स्वरूपात मंजूर करायचा किंवा नामंजूर करायचा एवढंच ठरवून तो निर्णय दिलेला असतो. इतर प्रकरणं मांडायची तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचं सेक्शन 155 धरू आपण की एखाद्या मॅटरमध्ये हस्तदोषाने काही चूक झालेली असेल महसूल अभिलेखामध्ये तर ते दुरुस्त करायचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना आहेत आणि ते कलेक्टरचे अधिकार तहसीलदारांना डेलिगेट केले आहेत 155 कलमाखाली. बऱ्याच प्रकरणात असं आढळलेलं आहे की 155च्या तरतुदीचा दुरुपयोग करून ज्या काही फेरफारांनी झालेल्या नोंदी आहेत पूर्वी त्या नोंदी हस्तदोषाने झाल्या असं गृहीत धरून रेकॉर्ड ऑफ राईटमधल्या 50-50, 60-60 वर्षापूर्वीच्या झालेल्या नोंदीसुद्धा 155 कलमाचा दुरुपयोग करून बदलून टाकल्याचे किस्से घडलेले आहेत. नुकतंच आता एका मॅटरमध्ये मुळशीच्या तहसीलदारने 155चा वापर करून 90 वर्षापूर्वीच्या नोंदीमध्ये छेडछाड केली म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने त्या महसूल अधिकाऱ्याच्या विरुद्ध ताबडतोब कारवाई करायचे डायरेक्शन्स राज्य शासनाला दिलेले आहेत. हे एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. आता इतर प्रकरणं जर पाहावेत, कुळ कायद्याखालची प्रकरणं असतात. एखादी व्यक्ती कुळ आहे की नाही आहे, रेकॉर्डवर काही पुरावे नसताना त्याला कुळ डिक्लेअर केलं जातं. असे काही किस्से असतात की पुरावे काही नसताना एखाद्याला कुळ ठरवून त्याला 32 गच्या ऑर्डर्स केल्या जातात, असे चुकीचे आदेश केले जातात. असे प्रकरण सुद्धा यामध्ये कव्हर केले जातात. महसूल अभिलेखामधल्या नोंदीचे प्रकरण आहे. अशा नोंदीच्या प्रकरणामध्ये जे काही वाद असतात त्यामध्ये सुद्धा महसूल अधिकारी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून खूप चुकीचे निर्णय देतात, भ्रष्टाचार करून. तर असे जर काही प्रकरणं आढळले तर त्यामध्ये
त्या महसूल अधिकाऱ्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 257 खाली फौजदारी कारवाई करता येऊ शकते आणि त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्याला 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद या कलम 257 मध्ये दिलेली आहे. परंतु त्यासाठी काही परवानगीची तरतूद आहे. आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 त्याचं सेक्शन 218 याप्रमाणे शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते. अशा महसूल अधिकाऱ्यांवर जर काही कारवाई करायची असेल तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 218 आपल्याला कलम 257 प्रमाणे एखाद्या महसूल अधिकाऱ्यावर जर कारवाई करायची असेल तर ती व्यक्ती सरकारी नोकर म्हणजे पब्लिक सर्वंट असल्यामुळे अशा व्यक्तीच्या विरुद्ध अधिकाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 218 प्रमाणे राज्य शासनाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. आता कलम 218 जो आहे या कायद्याचा त्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कलम 257 खाली कायदेशीर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाकडे परवानगीचा अर्ज हितसंबंधी व्यक्तीने देणं गरजेचं असतं. तो अर्ज प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने त्या अर्जावर 120 दिवसाच्या आत योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. जर राज्य शासनाला वाटलं की त्या अधिकाऱ्याने खरंच गुन्हा केलेला आहे तर अशा अधिकाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायला परवानगी द्यायचे अधिकार राज्य शासनाला आहेत. जर असं वाटलं की नाही सर्व रेकॉर्ड पाहतं त्यांनी काही गुन्हा केलेला दिसत नाही आहे तर परवानगी नाकारण्याचा अधिकार सुद्धा राज्य शासनाला आहे. परंतु जो काही निर्णय घ्यायचा आहे तो 120 दिवसाच्या आतच घ्यायला पाहिजे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 218च्या प्रोव्हायझो क्लॉजप्रमाणे. आणि जर 120 दिवसाच्या आत निर्णय जर नाही घेतला शासनाने तर तरतूद अशी आहे की त्यामध्ये परवानगी दिलेली असं ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. म्हणजे पुन्हा परवानगी मागायची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याला जर एखाद्या महसूल अधिकाऱ्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 257 प्रमाणे जर गुन्हा दाखल करायचा असेल किंवा कोर्टामध्ये फौजदारी कारवाई करायची असेल तर त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्य शासनाकडे परवानगी मागायची आहे. त्या परवानगी अर्जासोबत ज्या प्रकरणामध्ये गैरप्रकार झालेले आहेत, भ्रष्टाचार झालेला आहे, विशुद्ध हेतूने आदेश झालेले आहेत, त्या संपूर्ण प्रकरणाचा संच संहिता पूर्ण संच याची सर्टिफाईड कॉपी काढून घ्यावी आणि त्याची एक प्रत त्या परवानगी अर्जासोबत द्यावी की ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील की त्यांनी गुन्हा केला की नाही केला आहे. त्या अर्जासोबत द्यायला पाहिजे. आणि 120 दिवस झाले अर्ज देऊन परंतु शासनाने जर काही कारवाई केली नाही तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 218 मधील प्रोव्हायझो म्हणजे परंतु का कलमाप्रमाणे त्याला परवानगी मिळालेली असं ग्राह्य धरून त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध प्रथमतः संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे. पोलीस जनरली अशा केसमध्ये गुन्हा दाखल करून घेत नाहीत. त्यानंतर आपण फौजदारी न्यायालयामध्ये योग्य त्या प्रकारे गुन्हा दाखल करावा, फिर्याद दाखल करावी आणि त्यामध्ये फौजदारी वकिलांच्या सल्ल्याने ते सांगतील त्या दृष्टीने पुढील कार्यवाही करू शकतो. आता अशी प्रकारचे केसेस यापूर्वी कधी झालेले नाही आहेत. परंतु ज्या वेळेला या तरतुदी माझ्या स्वतःच्या लक्षात आल्या त्यावेळेला काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी परवानगी मागितलेली आहे फौजदारी
केस दाखल करायला 120 दिवसाच्या आत काहीच कळवलं गेलं नाही शासनाकडून. आणि आता आम्ही अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनलाही फिर्यादी दाखल केलेल्या आहेत. वाट पाहतोय ते काय निर्णय घेतात ते. नाहीतर ताबडतोब आम्ही खाजगी फिर्याद फौजदारी न्यायालयात दाखल करायची प्रक्रिया सुरू करीत आहोत. तर मी आपल्या सर्वांना आवाहन करेल, सर्व विशेष वकील वर्गांना, की या ज्या काही कायद्याच्या तरतुदी आहेत मी ज्या आपल्याला नमूद केलेल्या आहेत, या विषयावर आपण पक्षकारांमध्ये जागरूकता निर्माण करावी आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायद्याच्या चाकोरीत राहून त्यांना शिक्षा कशी घडवता येईल इकडे आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करावं आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गाने शिक्षा घडवायचा प्रयत्न करावा. कारण अँटी करप्शनकडे तक्रारी करून काहीच साध्य होत नाही आहे असं लक्षात आलेलं आहे. एक तर अँटी करप्शनकडे ट्रॅप करायला कोणी तयार होत नाही तक्रारी करायला. आपण तक्रारी कराव्या तर त्याची माहिती अगोदरच मिळते. ट्रॅप सगळे फेल जातात. जे ट्रॅप सक्सेस झालेले आहेत त्यातही कोर्टात फिर्यादी दाखल होऊन 90% जास्त प्रकरणामध्ये अधिकारी निर्दोष सुटतात भ्रष्टाचार करू नये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अँटी करप्शनकडे कंप्लेंट करून काही फारसं साध्य होत नाही आहे असं निदर्शनाला आलेलं आहे. त्यामुळे ही जी काही तरतूद आहे यामध्ये विशेष पुरावा द्यायची काही गरज नाही आहे. आपल्याला फक्त न्यायालयाला एवढंच पटवून द्यायची की कायद्याप्रमाणे यांनी अमुक एक गोष्ट करायला पाहिजे होती, ती न करता त्यांनी त्या गोष्टीच्या विपरीत गोष्ट केलेली आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहितेचे कलम 257 प्रमाणे गुन्हा झालेला आहे आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला शिक्षाही त्या अशा प्रकरणात 100% होऊ शकते असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे आपण या विषयावर जागरूकता निर्माण करावी पक्षकारांमध्ये आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायद्याच्या चाकोरीत राहून त्यांना शिक्षा घडवायचे प्रयत्न करावेत. यामुळे निश्चितच भ्रष्टाचाराला आळा बसायची एक वेगळी मूवमेंट चालू होईल आणि जे आज आपण पाहतोय महाराष्ट्राचं चित्र त्यामध्ये बदलायला आपण खूप मोठं सहकार्य करतोय असं निश्चितच भावना तयार होईल. त्यामुळे आपल्या सर्वांना मी आवाहन करतोय की अशा प्रकरणामध्ये आपण भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध कायद्याच्या चाकोरीत राहून कायदेशीर कारवाई करावी. धन्यवाद.